प्रतीक विचार करत होता. काही झालं तरी अनिकाला यातून बाहेर काढायला हवं. तिच्या तोंडी असली हरण्याची भाषा त्याने पहिल्यांदाच ऐकली होती. शाळेत असताना किती सकारात्मक लिहायची ती. तिने लिहिलेल्या त्या ओळी आठवल्या. यूं ही निकल जाएंगे मुश्किल भरे पल, यूं ही निकल जाएंगे मुश्किल भरे पल, हर अंधेरे के बाद सवेरा होगा कल. फिर जिंदगी में खुशहाली करेगी राज, फिर जिंदगी में खुशहाली करेगी राज, बस थोडी उम्मीद तो कर ले आज. हनुमान जसं शक्ती हरवून बसला, अगदी तसंच काहीसं अनिकाचं झालंय. आता आपल्याला जांबुवंत बनायला हवं आणि तिला तिच्या शक्तीची आठवण करून द्यायला हवी. नेमकं काय करता येईल याचा सगळा प्लॅन तयार केल्यानंतरच त्याला रात्री झोप लागली. 2 दिवसात प्रतीकने प्रियंकाची बरीच माहिती जमा केली. तिची फॅमिली, कॉलेज, शाळा, मित्रमैत्रिणी आणि सोबतच तिच्या आईवडिलांची देखील सर्व माहिती त्यांनी मिळवली होती. एक दिवस प्रियंकाच्या कॉलेजसमोर एका कॉफी शॉपमध्ये प्रतीकने एका मुलाला शोधून काढले. त्याचं नाव विशाल. तो प्रियंकाचा चांगला मित्र वाटत होता, म्हणून त्याच्या प्रत्येक हालचालीवर प्रतीक बारीक नजर ठेवून होता. अवघ्या 2च दिवसात त्याला विशालबद्दल बऱ्याच गोष्टी सापडल्या, ज्यावरून त्याच्याकडून सगळी माहिती काढता येणं शक्य होतं. एक दिवस त्याने विशालला पकडलेस. त्याला अशा काही गोष्टी सांगितल्या आणि दाखवल्या की विशालला सर्व खरं खरं सांगावं लागलं. मग शेवटी विशालला त्याने प्रियंकाला कॉल करायला सांगितला. प्रियंकालाही त्याच कॉफी शॉपमध्ये बोलवलं. प्रतीकने ठरवून दिल्याप्रमाणे विशालने प्रतीकची ओळख एक मित्र म्हणून करून दिली आणि प्रियंकाची ओळख करताना तो बोलला, ही प्रियंका माझी गर्लफ्रेंड. ते ऐकताच प्रियंका त्याच्याकडे रागाने बघितलं. विशाल लगेच बोलला, अगं टेन्शन नको घेऊ, तो आपला खास मित्र आहे आणि खूप हुशार आहे. याची आपल्याला खूप मदत होईल तुला ते प्रतीकच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी. आपल्याला या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठीच तो आपल्याकडे आला आहे. याला तू सगळं बिंदास सांगू शकते. हे ऐकल्यानंतर प्रियंका जरा रिलॅक्स झाली. तरी थोडा वेळ ती प्रतीकच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होती आणि जेव्हा लक्षात आले यापासून काही धोका नाही, तेव्हा तिने बोलायला सुरुवात केली. खरं तर आमची घरची परिस्थिती जरा बेताचीच आहे, म्हणून माझं शिक्षण काही शक्य होईल असं वाटत नव्हतं. पण मला शिक्षणाची खूप जास्त आवड. ते बघून आईने मला सांगितलं की तू असं काहीतरी कर की तुला पैशाची व्यवस्था पण होईल आणि अभ्यास पण होईल. हे सांगण्यामागचा तिचा उद्देश नेमका काय होता ते मला काही कळलं नाही. पण त्याच काळात संदेश सरांची भेट झाली. एक दिवस वर्गात असताना बऱ्याचदा ते माझं लक्ष नसताना माझ्याकडे बघायचे. हे मला जाणवायचं, पण आमची नजरानजर झाली की तेव्हा मात्र ते नजर दुसरीकडे वळवायचे. मी काय आता एवढी दूधखुळी नव्हते. मला पण त्यांच्या डोक्यात नेमकं काय चालू असेल हे लक्षात आलं. म्हणूनच विशाल आणि मी मिळून हा प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून शिक्षण होईपर्यंत सरांना याच पद्धतीने बोलतं राहायचं आणि खुश ठेवायचं, जेणेकरून माझं शिक्षण बंद पडणार नाही. सुरुवात इथून झाली, पण हळूहळू एक एक गोष्ट वाढत गेली. सर माझ्यात अजूनच गुंतत गेले. त्यांनी माझ्यावरती शिक्षणाव्यतिरिक्त देखील भरपूर खर्च करायला सुरुवात केली. मी नको म्हणत असताना बऱ्याच गोष्टी मला दिल्या, जसं की गाडी, सोन्याची चेन वगैरे. सुरुवातीला मलाही हे सगळं नको होतं, पण नंतर वाटायला लागलं, जब किस्मत छप्पर फाड़ के दे रही हो तो हमें उससे मुकरना नहीं चाहिए. तसं तर हे सगळं सुरळीत चाललं होतं आणि गिफ्टच्या माध्यमातून अशा गोष्टी जर मिळत असतील तर कुणाला नको वाटतील. पूर्वी सर म्हणायचे माझी फॅमिली आहे, त्यामुळे या नात्याला आपल्याला खूप पुढे नेता येणार नाही. यावर मी सुद्धा खुश होतोय की आपल्याला पुढे काही धोका नाही म्हणून. पण गेल्या काही दिवसापासून अचानक त्यांना काय झाले काय माहिती, ते माझ्यात फारच मागे लागले आहेत. सारखं लग्नाबद्दल बोलत असतात. म्हणतात माझ्या बायकोला काही प्रॉब्लेम नाही, आपण लग्न करूयात, कुठेही निघून जाऊ, आणि तेही वाटत नसेल तर माझ्याच घरात राहिली तरी तिची काही हरकत नाही असं म्हणते ती. असल्या भलत्या सलत्या गोष्टी बोलायला लागलेत. मला तर काही समजत नाहीये काय करावं. मी आईला विचारलं तर आई म्हणते तू तुझं बघ, मला नको सांगू. मी काय तुला असा पर्याय निवडायला नव्हतं सांगितलं. तेव्हा मला विशालने तुमच्याबद्दल सांगितलं आणि म्हणूनच मी इथे आले. प्रतीक, बरं तुझ्यावरती संदेशने किती खर्च केला असेल साधारण आतापर्यंत? प्रियंका, सुरुवातीला माझी अपेक्षा फक्त शिक्षणाबद्दल होती, पण सगळे गिफ्ट्स वगैरे मिळून आतापर्यंत 2-3 लाख रुपये किंवा त्याहूनही जास्त झाले असतील.
प्रतीक: अरे पण उगाच कुणी कुणावरही एवढा खर्च करतं का? तुझ्याबद्दल त्याच्या मनात नक्कीच काहीतरी फिलिंग्स असतील, काही नाजूक भावना असतील. त्या भावनांचा तरी विचार कर. प्रियंका: कसल्या भावना घेऊन बसले तुम्ही? त्याचं वय किती, माझं वय किती? बरं ते सगळं असलं तरी ते दिसायला तरी धड आहे का? कोणत्या मुलीकडे बघून काय विचार करतील सांगता येत नाही. अशा माणसासोबत कोण संसार करणार? बरं तेही सगळं ठीक होतं, पण जो आपल्या बायकोचा नाही होऊ शकला तो मला काय प्रेम देणार? आणि मी तशीही काहीही असलं तरी फक्त विशालचीच आहे आणि विशालचीच राहणार. त्याच्यावर माझं मनापासून प्रेम आहे. हे सगळं ऐकून झाल्यावर प्रतीकने विशालकडे बघितलं आणि सांगू का असा डोळ्यानेच इशारा केला. तेव्हा त्याने नजर झुकवत प्लीज नको ना असा नजरेने इशारा केला. तेवढ्यात प्रतीक बोलला, अरे ऑर्डर तर द्यायचीच राहिली. ते ऐकून विशाल म्हणाला, मी देतो की ऑर्डर, आणि चटकन तो ऑर्डर द्यायला निघून गेला. तेवढ्याच वेळात प्रतीकने प्रियंकाला सांगितले, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणत त्यांनी विशाल आणि तनया यांचे नको त्या अवस्थेतील सगळे फोटो प्रियंकाला दाखवले आणि सांगितलं, आता काहीच रिॲक्ट करू नको, शांत राहा. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेव आयुष्यभरासाठी, पृथ्वी गोल आहे. एखाद्याच्या वाट्याचं प्रेम हिसकावून तुला आयुष्यात खरं प्रेम कधीच भेटू शकणार नाही. ऊर्जा अक्षयतेच्या नियमाप्रमाणे जगातील प्रेम कायम अक्षय राहणार. एकीकडे खड्डा होईल तेव्हा कुठेतरी पर्वत बनणार, हे तितकंच शाश्वत सत्य. तेवढ्यात विशाल तिथे कॉफी घेऊन आला. तिघेही शांततेत कॉफी घेतात. आपलं काम झालं याची खात्री पडताच प्रतीकने चला निघूया असं म्हटलं आणि खुर्ची मागे सरकवत निघण्यासाठी उठला. प्रियंका आणि विशाल हे दोघेही निघाले. तेवढ्यात अचानक खाडकन असा आवाज आला. बघतो तर काय, प्रियंकाने विशालच्या कानाखाली जोरदार चपराक मारली आणि जोरात बोलायला लागली, अरे तुझ्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं होतं, अगदी शरीर आणि अब्रू सुद्धा. कधी काय होईल याची भीती न बाळगता तुझ्या प्रेमाखातर किती काय काय केलं आणि तू मला हे फळ दिलंस. एव्हाना विशालला सगळं लक्षात आलं होतं. विशाल आणि प्रियंका दोघेही खाली मान घालून उभे होते. प्रतीक तिथून निघाला. थेट संदेश शाळेसमोर पोहोचला. अनिकाकडून त्याने अमुकचा नंबर मिळवला आणि त्याला कॉल करून सांगितलं, मी प्रतीक बोलतोय, अनिकाचा मित्र. तुम्ही संदेश सरांना घेऊन शाळेच्या समोर असलेल्या कॉफी शॉपमध्ये येऊ शकता का? जरा अर्जंट बोलायचं होतं. येतो की, लगेच घेऊन येतो. अमोद आणि संदेश 10 मिनिटातच कॉफी शॉपमध्ये पोहोचले. ते समोर आल्यानंतर अमोदने संदेश आणि प्रतीकची ओळख करून दिली. प्रतीकने सांगायला सुरुवात केली, आता जास्त टाइमपास न करता माझ्याकडे असलेल्या काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत ज्या तुम्हाला जरा उपयोगी ठरू शकतील. व्हिडिओ प्ले केला. जेवढे काही प्रियंका बोलली होती तिच्या एक्सप्रेशन सहित सगळं प्रतीकने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं होतं. तिथे जो काही प्रकार घडलेला, विशाल, प्रियंका आणि त्यांचे सर्व प्लॅन्स सारं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं. एक आणि एक शब्द रेकॉर्ड होता. हे सगळं बघितल्यानंतर संदेशला स्वतःची चूक लक्षात आली. आपण केवढे चुकलो याबद्दल त्याला स्वतःचीच किळस वाटायला लागली. अशा अवस्थेतही अनिका माझ्यासोबत किती प्रेमाने वागली. तिचे ते प्रेमळ शब्द आठवून त्याला अश्रू अनावर झाले. काही न बोलता, कॉफी सुद्धा न घेता तो घाईघाईने घरी गेला. अनिका, अनिका, अनिका असं म्हणत त्याने घरात एंट्री केली. काय झालं असं म्हणत अनिका तशीच पिठाने माखलेले हात घेऊन बाहेर आली. ती दिसता संदेशने मागे पुढे न बघता तिला कपाळावर, गालावर, हातावर, मानेवर किस करायला सुरुवात केली आणि रडत रडत सॉरी सॉरी सॉरी, मी खूप वाईट वागलो, एक्स्ट्रीमली सॉरी म्हणत तिला घट्ट मिठी मारली. तिला काही समजायच्या आत त्याच्या मागोमाग प्रतीक आणि अमोद भाऊजी तिथे पोहोचले आणि प्रतीकच्या नजरेत तिने बघितलं तेव्हा तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. तेवढ्यात मागे रेडिओवर मंद आवाजात गाणं वाजायला सुरुवात झाली. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाद से उठा के, तेरे जैसा यार कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तसा मैत्री की प्रेम हा वाद बराच जुना, पण खरं म्हटलं तर आज पुन्हा सिद्ध झालंय. प्रेमबंधन म्हणजेच मर्यादा घेऊन येतं, जिथे मैत्री अमर्याद असते. प्रेमात कुठला का असेना कधी ना कधी किंचित तरी स्वार्थ टोकावतोच. या उलट मैत्री निस्वार्थ असते. प्रेम झाडावरील हिरवं पान असेल तर त्याला अन्न पुरवणारा हरितद्रव्य म्हणजे मैत्री. प्रेमाला सुद्धा ज्याच्यावर असते खात्री तीच असते खरी मैत्री. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.